आपण आजचा व्हिडिओ जो बनवतोय त्याचा विषय आहे की आपण इस्रोमध्ये सायंटिस्ट कसं बनवू शकतोय। इस्रोमध्ये जर सायंटिस्ट व्हायचं असेल तर आपल्याकडे 3 पर्याय आहेत। त्यातला पहिला पर्याय म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणजे IIST। हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारताकडून चालवलं जाणारं एक कॉलेज आहे। कॉलेज हे केरळमध्ये आहे। इथे तुम्हाला अंडर ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएटचे कोर्सेस शिकवले जातात। आता या कॉलेजमधून जर तुम्ही शिकला तर तुम्हाला इस्रोमध्ये जाण्याचा मार्ग खूप सोपा होतोय। आता तुम्हाला IIST मध्ये प्रवेश घ्यायचा आहे या कॉलेजमध्ये का तर तुम्हाला इस्रोमध्ये जॉब करायचा आहे म्हणजे नोकरी करायची आणि इस्रोमध्ये सायंटिस्ट व्हायचं आहे। तर तिथं प्रवेश प्रक्रिया काय असेल तर तिथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 11वी 12वी सायन्स करावं लागेल। 11वी 12वी सायन्स नंतर JEE मेन्स द्यावी लागेल। मेन्स मधून क्वालिफाय झाला तर तुम्ही JEE ॲडव्हान्स द्यावी लागेल आणि ॲडव्हान्स मध्ये जर तुमची चांगली रँक आली तर तुम्ही IIST जॉईन कराल। एकदा का तुम्ही IIST जॉईन केलं तर तुम्हाला इस्रोमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला। आता तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जायचं कसं कळालं। आता तुम्ही IIST जॉईन केल्यानंतर ते कॉलेज तुम्ही पूर्ण करते वेळी तुम्ही इस्रोमध्ये कसं जाणार हा आता प्रश्न तिथं लगेच येईल। आता इस्रो दरवर्षी काही विद्यार्थ्यांना सायंटिस्ट म्हणून घेतं। आता ते IIST कॉलेजमध्ये जातं आणि तिथे इंटरव्ह्यू घेतं। आता इंटरव्ह्यूसाठी बेसिक क्रायटेरिया काय असेल तिथं 7 CGPI म्हणजे काय थोडक्यात आता CGPI CPI वगैरे हे थोडंसं तुम्हाला अवघड वाटेल किंवा समजणार नाही। एक साधं सिंपल जर त्या ज्या मुलांना किंवा ज्या विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी माहीत नाहीत त्यांना काय एक 70% किंवा 75% असा क्रायटेरिया ठेवला जाईल। म्हणजे तुम्ही जर 70-75% पाडले तर तुम्ही इस्रोच्या डायरेक्ट इंटरव्ह्यूला बसू शकताय। आता तुमचे इंटरव्ह्यू कसे होतील त्याच्यानुसार इस्रो तुम्हाला तिथं जॉब देईल आणि जॉब कशाचा देणार सायंटिस्ट। आणि ज्यावेळी तुमच्या नावाच्या समोर लागेल इस्रो सायंटिस्ट बाळांनो लाईफ सेट आहे म्हणजे काय खूप मोठी तुम्हाला ती पदवी मिळाल्यासारखं आहे। हा झाला तुमचा पहिला पर्याय। पहिला पर्याय म्हणजे काय IIST मध्ये जायचं। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी केरळमध्ये आहे। तिथं तुम्ही ॲडमिशन घ्यायचं। तिथं तुम्हाला 70-75% जो काय क्रायटेरिया असेल तो तुम्ही पूर्ण करायचा आणि तो पूर्ण झाल्यानंतर इस्रो इंटरव्ह्यू घेतं। इंटरव्ह्यूमध्ये पास झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट इस्रोमध्ये सायंटिस्ट म्हणून जॉब तुम्हाला मिळेल। कुठलीही लेखी परीक्षा वगैरे नसते फक्त डायरेक्ट इंटरव्ह्यू असतो। हा झाला पहिला पर्याय। आता इस्रोमध्ये जाण्याचा दुसरा पर्याय आता तो कोणता आहे तर तुम्हाला IIT NIT आणि IISc बेंगलोरमध्ये ॲडमिशन घ्यावं लागेल। तुम्हाला माहितीच आहे IIT आहेत प्रत्येक राज्यामध्ये जवळपास एक NIT आहे आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर आपण त्याला IISc बेंगलोर म्हणतोय। ह्या 3 कॉलेजमध्ये इस्रो कॅम्पस प्लेसमेंटसाठी येतं। मग आता प्रत्येक कॉलेजांनुसार त्याचा क्रायटेरिया असेल। आता तुम्ही म्हणाल NIT IIT किंवा IISc बेंगलोरमध्ये कसं जायचं त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल 11वी 12वी सायन्स आणि 11वी 12वी सायन्सला झाल्यानंतर JEE मेन्स आणि JEE ॲडव्हान्स ह्या परीक्षा देऊन ह्या 3 कॉलेजांमध्ये जाऊ शकताय। पण इथं गेल्यानंतर सगळ्यात जास्ती मुलं IISc बेंगलोरमधली घेतली जातात इस्रोकडून कारण का IISc बेंगलोर हे टॉपमोस्ट कॉलेज मानलं जातं आणि त्याची कट ऑफ ही हाय लागते। एक साध्या प्रमाणात सांगायचं म्हणलं तर समजा एक 100 मुलं घेतली जाणार आहेत त्यातली एक 60 मुलं IISc बेंगलोरची घेतली जातील। 20 ते 25 मुलं IITतून घेतली जातील आणि 10 ते 20च्या मध्ये NIT मधून घेतली जातील। हे डायरेक्ट प्लेसमेंटसाठी इस्रो हे या 3 कॉलेजांमध्ये जातं। हा झाला दुसरा पर्याय। आता तिसरा पर्याय काय असेल आपल्याला इस्रोमध्ये सायंटिस्ट होण्याचा की इस्रोचा सेंट्रलाइज्ड रिक्रुटमेंट बोर्ड आहे त्याला ICRB म्हणतात। हे काय करतं परीक्षा घेतं। आता परीक्षा घेतं म्हणजे काय करतं तिथं तुमची पहिला लेखी परीक्षा होईल। लेखी परीक्षा झाल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होईल आणि ह्या दोन्हींचे मार्क जे काय पडतील आणि त्या मार्कांनुसार तुम्हाला इस्रोमध्ये सायंटिस्ट म्हणून घेतलं जाईल। आता परीक्षेमध्ये 2 पेपर असतील। एक पहिला 80 मार्काचा असेल जो टेक्निकल रिलेटेड असेल आणि दुसरा असेल ॲप्टिट्यूड तो 20 मार्कांचा असेल। टोटल इथं तुम्हाला झाले 100 मार्कांचा पेपर झाला आणि ह्यामधनं जी काय मुलं सिलेक्ट होतील त्यांचा 100 मार्कांचा इंटरव्ह्यू होणार। पेपरला पडलेले 100 मार्कांपैकी आणि इंटरव्ह्यूला पडलेले 100 मार्कांपैकी ह्या दोघांची बेरीज करून त्याची ॲव्हरेज काढली जाणार आणि त्याच्यानुसार तुम्हाला इस्रोमध्ये सायंटिस्ट म्हणून घेतलं जाणार। तर बाळांनो इस्रोमध्ये जाण्याचे हे 3 प्रकार आहेत। पहिला प्रकार तुम्हाला मी सांगितलेलाच आहे कुठलं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे केरळचं कॉलेज तिथं तुम्हाला ॲडमिशन घ्यावं लागेल। दुसरा पर्याय म्हणजे IIT NIT आणि IISc बेंगलोर आणि तिसरा पर्याय म्हणजे इस्रोकडून जी घेतली जाणारी परीक्षा आहे आणि ती काय इस्रो सेंट्रलाइज्ड रिक्रुटमेंट बोर्ड आहे तो बोर्ड परीक्षा तुमची घेईल।
आणि त्या बोर्डनुसार तुम्ही काय कराल, तुम्ही इस्रोमध्ये सायंटिस्ट व्हाल. आता ह्या 3 गोष्टी तुम्हाला थोड्याशा अवघड वाटतील. आता अवघड तर आहेच, प्रत्येक भारतीयाला इस्रोमध्ये जायचं आहे, कारण इस्रोचं सायंटिस्ट म्हणलं तर जगामध्ये खूप त्याला व्हॅल्यू आहे. आणि ज्या गोष्टींना बाळांनो आयुष्यात व्हॅल्यू असतात त्या सहजासहजी तर मिळणार नाही आहेत. मग तुम्हाला इथं जायचं असेल थोडंसं कष्ट घ्यावं लागेल. आणि एकदा का कष्ट घेतला बाळांनो, इस्रोचा सायंटिस्ट नावाच्या समोर लागलं तर बास झालं, आयुष्यात आणखीन काय पाहिजे. त्यामुळे ज्या मुलांना इस्रोमध्ये काम करायची इच्छा आहे त्यांनी ह्या 3 परीक्षांचा विचार करावा. आणि ह्यातली एखादी परीक्षा जरी तुम्हाला चांगली वाटली किंवा तुम्ही इथं पोहोचला तर तुम्ही इस्रोमध्ये सायंटिस्ट होऊ शकताय. याची सुरुवात तुम्हाला 8वी 9वी 10वी पासून करावी लागेल. मग थोडाफार चांगला अभ्यासाची तयारी करावी लागेल. 11वी 12वी चांगल्या पद्धतीने करावं लागणार. मग एकदा तुम्ही कष्ट घ्या, मग तुम्ही इस्रोमध्ये सायंटिस्ट व्हाल. ह्या झाल्या इस्रोमध्ये सायंटिस्ट होण्यासाठी असणाऱ्या परीक्षा किंवा वेगवेगळ्या पद्धती. ठीक आहे, थँक्यू.